नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनींना. जय जवान जय किसान जय विज्ञान. प्रत्यक्ष कृषी दर्शनमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण आजच्या विषयाच्या अनुषंगाने वांगी लागवड कधी करावी या संदर्भात आपण चर्चा करीत आहोत. तर चला मग वेळ न घालवता आपल्या विषयाला सुरुवात करीत आहोत. वांगी पीक हे आपल्या भागामध्ये येणारे पीक नाही, परंतु पिकांची फेरफालट करत असताना लक्षात आलेल्या अडचणी आणि अडचणीवरती केलेली मात या बऱ्याच गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला या संदर्भात नियोजन करणं काळाची गरज आहे. तर शेतकरी बंधूंनो, या वांगी पिकासंदर्भात एवढंच आपल्याला सांगायचं आहे की वांगी लागवड कधी करावी. आपल्याला वांगी लागवड जर वर्षभर चालवायची असेल तर त्यासाठी आपल्याला प्री प्लॅनिंग आपल्याला करावे लागेल. जे काही बारकावे लक्षात घ्यावे लागतील याच्यामध्ये की बऱ्याच गोष्टीवर आपल्याला काम करावं लागेल. जसं की जमिनीची निवड, वाणाची निवड आणि बाजारपेठेचा शोध, मार्केटची व्यवस्था किंवा पाणी नियोजन, खत व्यवस्थापन किंवा कीड व्यवस्थापन, तण व्यवस्थापन आणि क्वालिटी आणि क्वांटिटी या बऱ्याच गोष्टीवर आपल्याला व्यवस्थितपणे काम करावे लागेल. तर वांगी लागवड कधी करावी, प्रत्येकाचे प्रश्न असतात. काही शेतकरी वांगी पिकामध्ये यशस्वीसुद्धा होत नाहीत. तर अशा संदर्भात शेतकऱ्यांनी काय करावं, तर बऱ्याच गोष्टी बारकाईने लक्षात घेऊन वांगी पिकासंदर्भात नियोजन करावं. आणि एवढं सांगेल मी की अनेक शेतकरी बांधवांना की वांगी लागवड करायचं म्हटलं तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा मार्च एप्रिल किंवा जून जुलैमध्ये लागवड करू शकता. परंतु याचं नियोजन, योग्य अंतर अशा बऱ्याच गोष्टी लक्षात घ्या आणि वांगी पीक लागवड करायला विसरू नका. आणि वांगी लागवडीमधून आपण किती नफा कमवला आहे किंवा कमवणार आहात या बारकाईनं अभ्यास करा आणि त्याचं रेकॉर्ड ठेवा. पुढील वर्षी त्या संदर्भातलं नियोजन नक्की तुम्हाला कामी येईल. धन्यवाद.